आजपर्यंत दादाने तुला माया लावली, आजपासून मीही तुझ्यावर तेवढंच प्रेम करीन। आणि मला माहिती आहे, दादाला जशी साथ दिलीस तशी मला सुद्धा साथ देशील। आशीर्वाद दे। यशस काय आशीर्वाद देऊ ग तुला? तू या कामात यशस्वी हो असं म्हणावं तर हे काम तुला करायला लागतंय, याचं वाईट वाटतंय। तू तुझा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मी घर चालवण्यासाठी रिक्षाची भाडी मारे हे सांगणं म्हणजे। अगं आई, हे तू मला करायला सांगतच नाहीयेस, हे मी मनापासून करतेय। आई आणि कीर्ती लहान आहे, प्रीतीताईला आता घरी राहण्याची खूप गरज आहे। आणि तू काम कर असं मी तुला कधीच म्हणणार नाही। तू अशी खमकी असतेस म्हणून आमच्या परत येण्याला अर्थ असतो अगं। त्यामुळे हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार। आणि अगं, आपल्या कुटुंबासाठी हातपाय मारायला एखाद्याने मागे पुढे का बघावं? यशस्वी हो, लवकर ये, नीट जा। येते। आत्या, हां अगं तू सांगितलेल्या वस्तूंपैकी ना 2-4 वस्तू मिळालेल्या नाहीत। मी शेजारी जातो। स्वराज, ये स्वराज, तुझीच वाट बघत होतो। बघितलंस का कोण आलंय ते? सदानंद दादांना तू आधीमध्ये भेटतच असतोस, तन्वीला खूप वर्षांनी भेटलायस ना? आज का आले ते माहिती ना तुला? तुम्हा दोघांच्या लग्नाची बोलणी करायची म्हणून आली आहेत। अगं काय हे सुनू, त्याला कशाला त्या औपचारिक गोष्टींमध्ये अडकवतेस? आधी त्याच्या हातातल्या पिशव्या घे आणि त्यांना दोघांना जरा आपण आता स्पेस देऊया। तन्वीशी गप्पा मारू दे त्याला। गंगा, तन्वी चल तुला स्वराजची बेडरूम दाखवते। बाबा आलेच। ये बापरे स्वराज, तू काय लाजतोस बिसतोस की काय? हा जा 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 जा, तन्वी वाट बघत असेल। छान गप्पा मारा आणि आम्हाला ऑफिशियल होकार कळवा। गुरु, हा अरे खूप साधा आहे रे तुझा मुलगा। हा, या बाबतीत आहे खरा, पण तुला सांगतो बिझनेसच्या बाबतीत अजिबात घाबरत नाही। स्वराज, हां तू रूम किती छान ठेवली आहेस रे, एकदम नीट आणि क्लीन। म्हणजे माझ्याही बेडरूमचा रंग ना हा असाच आहे। तुला खरं सांगू का, इथे आले ना तेव्हा असं वाटलं की मी माझ्याच घरी आले। स्वराज, तुला सुट्टी कधी असते रे? अगं घरचा बिझनेस आहे, त्यामुळे घरच्या बिझनेसमध्ये कसली सुट्टी? रोज असतं काही ना काहीतरी। अरे पण तू स्वतःसाठी वेळ काढतोस ना? नाही म्हणजे फिरायला जातोस की नाही? हे बघ, मी तुला ना आत्ताच सांगते, मला ट्रॅव्हल करायला आणि नवीन जागा एक्सप्लोअर करायला फार आवडतं। सो लग्नानंतर तुला वेळ काढावाच लागेल। ही तर कपाळाला मुंडवळे बांधून तयार आहे। नाही नाही, मला हिला आत्ताच थांबायला हवं। मला प्रीतीशीच लग्न करायचंय। प्रीतीशी लग्न करून मला तिच्या घराला आधार द्यायचा आहे। स्वराज, तुझ्या हॉबीज काय आहेत रे? म्हणजे म्युझिक, सिनेमा, रीडिंग और एनिथिंग एल्स?
कसं सांगू मी हिला की की मी नाही लग्न करू शकणार आहे हिच्याशी. खूप वाईट वाटेल का हिला, पण आत्ताच सांगून टाकायला हवं. अजून वेळ घालून नाही चालणार. स्वराज, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? आल्यापासून नुसतं सह्याच करतोय. अरे ठीक आहे. मेडिकलला नेलं होतं तिथेही सह्या, जमीन पाहिजे तिथेही सह्या. आता तरी झाल्या का? हो झालं. थँक्यू. दीप, चांगली बातमी आहे. कुठली? प्रीतीच्या घरी रिक्षा सुखरूप पोहोचली. बेस्ट. पण तिला संशय नाही ना आला? म्हणजे कुठून आली रिक्षा, कोणी आणली वगैरे? नाही नाही, अजिबात नाही. हा म्हणजे त्यांनी 2-4 प्रश्न विचारले होते, पण आपल्या माणसाने सिच्युएशन एवढी छान हाताळली ना की त्यांना खरंच वाटलं की हाच विमा अधिकारी. आणि तो गेल्यावर त्या खूप खुश झाल्या. बेस्ट. काहीतरी चांगली गोष्ट घडली. आणि तुझं काय? माझं काय? अरे, तू बोललास का बाबांची प्रीतीबरोबर लग्न करायचं त्याबद्दल? दीप, माझं खरंच धाडसच होत नाहीये. अरे म्हणजे 2-3 वेळा संधी पण चालून आली होती, मी प्रयत्न पण केला, पण मला भीती वाटते. अरे दादा, तू असं काय, तुला प्रीतीबरोबर लग्न करायचंय की नाही? अरे हो, पण मग तुलाच बोलावं लागणार आहे बाबांची. आणि फक्त बाबांचीच नाही तर तुला सगळ्यांना पटवून द्यावं लागणार आहे की तू जो हा निर्णय घेतलाय तो योग्य आहे.